आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। माहीममधील न्यू माहीम शाळा पाडण्याच्या निर्णयावरून आता स्थानिक पातळीवरती वाद पेटलाय। स्थानिक ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी शाळा पाडण्यापासून वाचवण्याचा दावा करत शाळेबाहेर फलक लावलेत, तर मुंबई महानगरपालिकेने अहवालात शाळा धोकादायक असल्याचं सांगत पाडकामाची तयारी सुरू केली आहे। माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचा मात्र या निर्णयाला विरोध आहे। अशातच मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने उद्या सकाळी 11 वाजता शाळेबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे। एका बाजूला आमदारांकडून शाळा वाचवण्याचा दावा होत असताना दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून शाळा पाडण्याच्या पालिकेच्या निर्णयाला विरोध होतोय। यामुळे माहीममधील मराठी शाळेचा हा वाद आता चांगलाच चिघळलाय। एकीकडे देशभरात वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत। ठिकठिकाणी वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम काल घेण्यात आला। अशातच मात्र मालेगावातील इस्लाम पार्टीचे माजी आमदार आसिफ शेख यांनी वंदे मातरम म्हणणार नाही असं एल्गार सभेमधून जाहीर केलंय। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मालेगावात इस्लाम पार्टीची सभा पार पडली। या सभेमध्ये माजी आमदार आसिफ शेख यांनी हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या मुस्लिम जनसमुदायासमोर वंदे मातरम बद्दल आपली भूमिका जाहीर केली आहे। आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत, संविधानात कुठेही लिहिलेलं नाही वंदे मातरम म्हटलंच पाहिजे, त्यामुळे मी वंदे मातरम म्हणणार नाही असं आसिफ शेख यांनी जाहीर केलं। त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संविधान को मानने वाले लोग हैं हम। इसमें कहां लिखा है मुझे बताओ कि तुम जबरदस्ती कर सकते हो। सुप्रीम कोर्ट का फैसला है कि किसी भी मजहब के लोगों को, कोई भी धर्म के लोगों को जोर जबरदस्ती नहीं की जा सकती। जबरदस्ती तुमको वंदे मातरम नहीं पढ़ाया जा सकता। आज मैं बोलता हूं कि मैं वंदे मातरम